नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 59 वर्षे करण्याची तयारी चालू। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, हिमाचलमध्ये सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 ते 59 वर्षापर्यंत वाढवू शकते। सरकार याबद्दलच्या सर्व बाबींचा शोध घेण्यात गुंतलेले आहे। यामागील सर्वात मोठा युक्तिवाद असा आहे की असे केल्याने सेवानिवृत्तीनंतर जबाबदाऱ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना काही काळ टाळता येईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंह सुखू यांनी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली रिसोर्स मोबिलायझेशन कमिटीची स्थापना केली आहे। त्यांनी आपल्या अहवालात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची शिफारस केली आहे। अशा परिस्थितीत आता सरकारला यावर पुढचा निर्णय घ्यावा लागेल। यापूर्वी सेवानिवृत्तीच्या वयाची मर्यादा वाढवल्यामुळे नवीन रोजगारावर परिणाम होत नाही, हे सरकारचे मूल्यांकन करीत आहे। हे लक्षात घ्यावे की राज्यातील कर्मचारी निवृत्तीच्या वयाची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत। हे लक्षात घ्यावे की राज्यात IAS अधिकारी इतरांसह प्राध्यापक सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहेत, परंतु तृतीय श्रेणीतील कर्मचारी 58 वर्षात निवृत्त होतात। अशा परिस्थितीत सरकार आता सेवानिवृत्तीच्या वयात समानता आणण्याचा विचार करत आहे। मुख्यमंत्री शुक्रवारी आपल्या सरकारी निवासस्थानी राहिले आणि अनेक महत्त्वपूर्ण फायलीची विल्हेवाट लावली। यासह ते राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांनाही भेटले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।